त्याच्यानंतर मेंटल हेल्थ, तुमचं व्यक्तिमत्व विकास, मनोरंजनासाठी सुद्धा आजपर्यंत आपण अनेक कथा कादंबऱ्या वाचलेल्या असतील. परंतु पॅरेंटिंग यासारख्या इम्पॉर्टंट विषयावरती मला असं वाटतं की क्वचितच पुस्तकं वाचली जातात. कारण की पॅरेंटिंग हा विषय इतका नाजूक आहे पण तेवढाच महत्त्वपूर्ण आहे की ॲक्च्युली पहिल्यांदा तर डोक्यात असं येतं की आमच्या आईबापांनी तर कधी कुठली पुस्तकं अशी वाचली नाहीत, मग आमची परवरिश, आमची पॅरेंटिंग म्हणजे काय खूप दोषाने भरलेली होती का, किंवा त्यांच्या आईबाबांनी सुद्धा कधी पुस्तकं अशी वाचलेली नाही आहेत. सो पॅरेंटिंगवर कोण पुस्तकं वाचतं? आधी तुमचा हा माइंडसेट बदला. ठीक आहे. पॅरेंटिंग ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या मुलाचा प्रवेश होतो तेव्हा एक नवीन नातं जन्माला येतं. तर ही पॅरेंटिंगवरची पुस्तकं आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी रीडर्स डायसला सबस्क्राईब करा आणि असे सुंदर सुंदर छान छान व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अशा सुंदर सुंदर पुस्तकांचे रिकमेंडेशन्स फॉलो करायचे असतील तर इंस्टाग्रामवर रीडर्स_डायसला फॉलो करायला विसरू नका. पालकत्व या विषयावरती पुस्तकं का वाचायची? ओके, तर सर्वात पहिली गोष्ट ही की पॅरेंटिंगसाठी ना कुठलं युजर मॅन्युअल नसतं. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय केल्याने परत त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात हे आपल्याला काहीच माहिती नसतं. मोस्टली मी तर माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्स म्हणून सांगते की पॅरेंट्सचं असं असते की ते आजूबाजूच्या लोकांकडे बघून त्यांच्यावरती त्यांची पॅरेंटिंग कशी झाली होती याचा विचार करूनच ते त्यांच्या मुलांना जे जसं होईल तसं त्यांचं पालनपोषण करत असतात. परंतु आजकालचा काळ बदलतोय. ठीक, मुलांचा स्क्रीन टाइम वाढत आहे, त्यांना ताणतणाव आहे, कॉम्पिटिशन आहे, सोशल मीडियावरती ज्या प्रकारचं कॉन्टेंट ते कन्झ्युम करत आहेत त्यामुळे त्यांच्या ब्रेनवरती कुठला परिणाम होतोय, कुठला केमिकल लोचा होत आहे वगैरे हे समजणं अवघड आहे. आणि ही पुस्तकं तुम्हाला त्या बाबतीतनं मार्गदर्शन पण करू शकतात आणि तुमच्या मुलांना समजून घेण्यासाठी सुद्धा हेल्पसुद्धा करू शकतात. सो ही पुस्तकं वाचल्यानंतर आय विल से की तुम्ही थोडेसे सजग आणि समजूतदार पॅरेंट नक्की व्हाल. पॅरेंटिंगवरची पुस्तकं वाचण्याचा फायदा काय? तर सर्वात पहिली गोष्ट आय विल से की ज्या कॉमन मिस्टेक्स असतात ना पॅरेंटिंगमध्ये की ज्या खूप सबकॉन्शियसली आपल्याकडून होत असतात त्या टाळण्यासाठी तुम्हाला हे पुस्तकं खूप मदत करू शकतात. म्हणजे असं असतं की काही शब्द तुमच्या मुलांना लागू शकतात तर तुम्ही ते टाळले पाहिजेत. मग टाळले तर मग असं आहे का की त्यांचे लाडच करायचे नाही, त्यांच्यावर प्रेमच नाही करायचं? मग अफेक्शन आणि डिसिप्लिन या दोघांना बॅलन्स कसं करायचं हे तुम्हाला या पुस्तकात शिकायला मिळतं. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे की ही पॅरेंटिंगवरची जी पुस्तकं आहेत ना ते तुमच्या मुलांसोबतचं जे नाजूक गोड नातं आहे ना ते अजून जास्त मजबूत करेल. सो तुम्हाला जर तुमच्या मुलांमध्ये तो एक विश्वासार्ह एक ब्रिज तयार करायचा असेल तर तो ब्रिज हे पुस्तकं तयार करून देतात. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वेगवेगळ्या वयातील मुलांची गरज समजून ही पुस्तकं तुम्हाला मार्गदर्शन करतील. म्हणजे अगदी नवजात बालकापासून ते शाळेत जाणाऱ्या टीनेज मुलापर्यंत त्याच्या वयाची जी कळ आहे ना, जी गरज आहे ती समजून घेण्यासाठी ही पुस्तकं तुम्हाला अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेत मार्गदर्शन करू शकतात. आणि चौथा महत्त्वाचा फायदा या पॅरेंटिंगच्या पुस्तकातून तुम्हाला होऊ शकतो ते म्हणजे हे की थोडीशी भावनिक समज, इमोशनल मॅच्युरिटी आणि संवाद कौशल्य तुमच्या पुस्तकांमुळे डेव्हलप होऊ शकतं. मी खूपदा असं ऑब्झर्व केलेलं आहे आणि स्वतः पण असं अनुभवलेलं आहे की कुठल्याही फॅमिलीमध्ये लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे अनेक गैरसमज होतात आणि त्यामुळे नात्यांमधला दुरावा वाढत जातो. सो या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की त्यांना अवघड विषयांवरती तुम्ही तुमच्या तुमच्या मुलांसोबत तुम्ही संवाद कसा साधला पाहिजे. अँड आय विल से की ही पुस्तकं यासाठी पण तुम्ही वाचा की तुमच्या मुलांची जेव्हा तुम्ही परवरिश करताय आणि ते मोठं झाल्यानंतर तुमच्याकडे जेव्हा मागे म्हणून बघतात तेव्हा त्यांनी ना असं प्राऊडली सांगितलं पाहिजे की यार जे पण माझ्या आईवडिलांनी केलं, जसं पण केलं ना, आय एम रिअली प्राऊड ऑफ माय पॅरेंट्स. तुम्ही त्यांच्यांना ऑलरेडी त्यांच्या लाईफमध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम्स चालू असतात. सो घरातून बाहेर पडल्यावर त्यांना जी फाईट करावी लागते, घरात आल्यावर त्यांना ती फाईट करायला लागू नये. त्यांच्या ट्रॉमामध्ये पॅरेंटिंगचा ट्रॉमा तुम्ही ॲड नाही केला पाहिजे. यासाठी पण ही पुस्तकं वाचा. आता मी डायरेक्ट विषयाला हात घालणार आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की ही फक्त मेन पुस्तकं रिकमेंड करण्याऐवजी इकडचं तिकडचंच नॉलेज सांगते. तर पॅरेंटिंगमध्ये सर्वात पहिलं पुस्तक आय विल से की सारं काही मुलांसाठी, शोभा भागवत मॅम यांचं हे पुस्तक प्रत्येक आईवडिलांना एकदा तरी वाचलं पाहिजे. द थिंग इज की पॅरेंटिंग ही एक कला आहे, हे एक आर्ट आहे आणि ते समजणं, ते शिकणं महत्त्वाचं आहे. युजली असं होतं की तुम्ही जे काय करताय ना तुमच्या आयुष्यात, म्हणजे कुणाला नोकरीमध्ये जॉबमध्ये प्रॉब्लेम असतात, कुणाला त्याच्या नातेवाईकांसोबत प्रॉब्लेम असतात, कुणाला स्वतःचे हेल्थचे प्रॉब्लेम असतात, बट स्टील यू कीप ऑन गोईंग फॉर हुम?
ऑफकोर्स फक्त तुम्ही तुमच्या मुलांसाठीच करता, म्हणून ह्याचं नाव पण आहे सारं काही मुलांसाठी. तर याच्यामध्ये असं आहे की जे तुम्ही तुमच्या मुलांसाठी सगळं करतच आहात ना, तर थोड्या 4-5 गोष्टी यात ज्या सांगितल्या आहेत त्या पण करा. त्यातली पहिली गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या मुलांना ॲप्रिशिएट करायला शिका की तू हे छान केलंस, किंवा त्यांना तुम्ही जाणवून द्या की तुमचा त्यांच्यावरती कसा विश्वास आहे. म्हणायचं कधीतरी की माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, किंवा सॉरी बरं का माझ्या लक्षातच नाही आलं. आता सॉरी मला तर हे इतकं अनयुज्युअल वाटतं ना की याच्यामध्ये इथं शेवटीच लिहिलेलं आहे की सॉरी बरं का तू छान केलंस, हे कधीतरी आईवडिलांनी मुलांना म्हणलं पाहिजे. मला तर हे म्हणजे समजलंच नाही, म्हणजे कसं काय माझ्या आईवडिलांनी कधी मला कुठल्या गोष्टीसाठी सॉरी नाही म्हणलं. सो आय कांट रिलेट विथ दिस, बट हे गरजेचं आहे. ठीक आहे, तुमच्या मनामध्ये सुद्धा एखादी चुकीची किंवा गिल्टची भावना येऊ शकते, ती तुमच्या मुलांपर्यंत पोचली पाहिजे, आणि ते तुम्ही शब्दाच्या माध्यमातून, कम्युनिकेशनच्या माध्यमातून सांगू शकता. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला या पुस्तकामध्ये आवडली ती म्हणजे ही की तुमच्या मुलाचं मूलपण जपण्यासाठी तुम्ही जीवतोड मेहनत करता. ठीक आहे, पण तरीसुद्धा त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या मनातलं जे मूल आहे ना ते तुम्ही मरू देऊ नका, त्याला तुम्ही कायम जिवंत ठेवा. जर तुम्ही तुमच्या मुलांसोबत एकदम त्यांच्या वयाचं होऊन तुम्हाला जर जगायचं असेल, जर एन्जॉय करायचं असेल ना, तर तुमच्या मनातलं ते मूल आधी बाहेर आलं पाहिजे. सेकंड पुस्तक आहे मुलांसाठी 101 प्रभावी सवयी. आता या पुस्तकामध्ये मनोज अंबिके सरांनी अशा 101 सवयी सांगितलेल्या आहेत की ज्या प्रत्येक मुलामध्ये असल्या पाहिजेत, आणि त्या सवयी तुमच्या मुलांची सामाजिक, भावनिक, बौद्धिक वाढ होण्यासाठी अतिशय हेल्पफुल ठरू शकतात. आणि अशा एकदम साध्या साध्या सवयी आहेत बरं का, जसं की मांडी घालून बसण्याची सवय, त्याच्यानंतर मन मोकळं करण्याची सवय, विचारांना एक्सप्लेन करण्याची, बघण्याची सवय, त्याच्यानंतर मंदिरात जाण्याची सवय, हट्ट न करता आदरपूर्वक हो किंवा नाही म्हणण्याची सवय, नेतृत्व करण्याची सवय, मित्र जोडण्याची सवय. आता किती साध्या साध्या सरळ सोप्या सवयी आहेत की ज्या म्हणजे लावणं पण खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि या पुस्तकाची जमेची बाजू ही आहे की याच्यामध्ये त्या सवयीसोबतच ती सवय तुमच्या मुलांना काय देऊन जाईल आणि ती सवय कशी लावायची हे सुद्धा खूप सोप्या आणि साध्या भाषेत सरांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर सेकंड पुस्तक आहे कानमंत्र आईबाबांसाठी. हे पण मनोज अंबिके सरांचंच पुस्तक आहे. ॲक्च्युली मनोज अंबिके सरांचं असं आहे ना की त्यांनी पॅरेंटिंग रिगार्डिंग अनेक ट्रेनिंग सेशन्स आधी घेतलेले आहेत, अनेक प्रोग्राम्स त्यांचे म्हणजे लोकांनी पण अटेंड केलेले आहेत. त्यामुळे पॅरेंटिंग या विषयावरती सरांचा असा हातखंडा आहे, आणि त्यामुळे त्या विषयावरची सरांची पुस्तकं आजही अनेक पालकांमध्ये, अनेक लोकांमध्ये खूपच जास्त पॉप्युलर आहेत. आय डोंट नो की लोकांनी ते किती इम्प्लिमेंट केलं आहे त्यांच्या रिअल लाईफमध्ये, बट स्टील सरांनी जे लिहिलं आहे ते एकदम बेस्ट आणि खूपच म्हणजे इम्प्लिमेंट करण्याजोगं आहे. बिकॉज मोस्टली काय होतं की अनेक पालकांचे प्रॉब्लेम्स असे ना खूप कॉमन असतात. सर्वात पहिला प्रॉब्लेम हा असतो की मुलांना वेळ कसा द्यायचा, किंवा त्यांचा स्क्रीन टाईम कसा कमी केला पाहिजे, मग त्यांना टीव्हीपासून कसं दूर ठेवायचं, व्हिडिओ गेम त्यांना खेळू द्यायचा की नाही, किंवा ज्या मुलांसाठी आपण एवढं पैसा कमवतोय, एवढं जीवतोड मेहनत करतोय, त्या मुलांना वेळ कसा द्यायचा हा तर खूपच कॉमन प्रश्न आहे. सो हे प्रॉब्लेम सरांनी या पुस्तकामध्ये डिस्कस केलेले आहेत. याच्यामध्ये खूप छान कोट पण आहे जे मी तुम्हाला वाचून दाखवेन. तुमच्या मुलांना यश मिळवणं आवश्यक आहे की मुलांमध्ये यश मिळवण्याकरता लागणारी गुणवत्ता विकसित करणं आवश्यक आहे. किती छान लिहिलं आहे. सो हे पण पुस्तक तुम्ही वाचू शकता, आणि हे पुस्तक वाचून जे आई वडील कॉमन मिस्टेक्स करतात ना त्यासुद्धा तुम्ही अवॉइड करू शकता. नेक्स्ट बुक आहे मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या 21 पद्धती. हे पण मनोज अंबिके सरांचंच पुस्तक आहे. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक मूल वेगळं असतं. ठीक आहे, सो तुम्ही जर तुमच्या मुलांची स्वभाव वैशिष्ट्य तुम्ही जर समजून घेऊ शकलात तर तुम्ही कधीच तुमच्या मुलाचं कंपॅरिझन इतर मुलांसोबत करणार नाही. आणि हे खूप आय डोंट नो खूप सारे पालक ना या गोष्टीशी खूप ऑब्सेस्ड असतात की ते सतत स्वतःच्या मुलांना इतरांसोबत कम्पेअर करत असतात, आणि त्यांना कळतच नाही की त्यामुळे त्यांच्या मुलावरती काय परिणाम होतोय. म्हणजे हे ॲक्च्युली एज्युकेशन सिस्टीममुळे पण ह्याच्यामध्ये पण खूप सारे दोष आहेत. बट आय विल से की तुम्ही पालक आहात, तुम्ही एज्युकेशन सिस्टीम केली खड्ड्यात. तुम्ही आधी ॲज अ पॅरेंट म्हणतो तुम्ही तुमच्या ड्युटीज योग्य प्रकारे निभावले पाहिजेत. की जर तुम्हाला माहीत आहे की तुमच्या मुलाला आर्टमध्ये इंटरेस्ट आहे, तरी पण तुम्हाला पाहिजे की अरे नाही सायन्सलाच गेलं पाहिजे. का? कारण की शेजारच्या मुलांना त्याने सायन्समध्ये घेतलं आहे तर आपल्या पण पोरांनी सायन्स घेतलं पाहिजे, किंवा आपल्या पोरांनी कम्प्युटर इंजिनियर झालं पाहिजे. का? कारण की तिकडे पैसा जास्त आहे. अरे काय करायचं त्या पैशाला, तो खुश आहे की नाही हे बघायची जबाबदारी कोणाची? तर तुमच्या मुलांना समजून कसं घ्यायचं, लहानपणापासून तुम्ही त्यांच्या मनामध्ये ज्या कलागुण आहेत त्यांना वाव कसा द्यायचा हे आज सांगितलं आहे. नेक्स्ट पुस्तक आहे
असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्व. आता याच्यामध्ये डॉक्टर रमा मराठे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या मुलांची बुद्धिमत्ता अजून जास्त शार्प व्हावी यासाठी काय केलं पाहिजे. मग बेसिकली असं असते की लहान मुलांना कोडिंग वगैरे सोडवायला दिली जातात, त्यामुळे कसं त्यांच्या ब्रेनला सवय लागते किंवा विनोदी बुद्धी कशी डेव्हलप करता येते. आता मला तर वाटतं विनोद हा मरेपर्यंत माणसाची सोबत करू शकतो. प्रत्येक दुःखामध्ये विनोद माणसाची साथ देत असतो. याच्यामध्ये खूप छान गोष्ट ही पण सांगितलेली आहे की भावना दुखावल्या गेल्यात किंवा तुम्हाला वाईट वाटलंय किंवा अपयश आलंय, असं काही जरी झालं तरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वतःला तो आनंद निर्माण करता आला पाहिजे. यासाठी तो आनंद आधी आईवडिलांना निर्माण करता आला पाहिजे, म्हणजे जेणेकरून ते त्यांच्या मुलांना शिकवू शकतील की मनोरंजनाच्या बाबतीत किंवा सुखी राहण्याच्या बाबतीत पण आपण कसं आत्मनिर्भर असलं पाहिजे, हे या पुस्तकामध्ये सांगितलंय. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, द डेली डॅड. आता नावावरून असं वाटू शकतं की डॅड आहे म्हणजे का फक्त वडिलांनीच वाचलं पाहिजे का, असं काही नाही. याच्यावर लिहिलं आहे आई बाबांसाठी पालकत्वाचे कानमंत्र. आता युजली असं आहे की याचा ऑथर जो आहे रायन हॉलिडे, तर हा फॉरेन ऑथरचं हे अनुवादित पुस्तक आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्या इंडियन कल्चरला धरून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत. पण आय विल से की आपल्या इंडियन कल्चरमध्ये पण काही पॅरेंटिंग रिगार्डिंग सुद्धा काही टॉक्सिक गोष्टी मुरलेल्या आहेत, ज्या तुम्ही आयडेंटिफाय केल्या पाहिजेत की त्या तुमच्यामध्ये नाही आहेत का. तुमच्यामध्ये नसतील तरच त्या तुमच्या मुलांमध्ये अशा झिरपत जाणार नाहीत ना. सो हे तुम्हाला या पुस्तकामध्ये कळतं. आणि याच्यामध्ये असं आहे की जर तुम्हाला खरंच पॅरेंटिंग शिकायचं असेल, जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तुमच्या मुलांचं आयुष्य तुमच्यापेक्षा अजून चांगलं व्हावं, तुम्हाला जो त्रास झाला तो त्यांना होऊ नये, तर तुम्हाला जर म्हणजे असं मनापासून शिकायची इच्छा असेल तर यातलं फक्त रोज एक पान वाचायचं आहे. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत जर तुम्ही यातलं एक लेसन रोज एक इम्प्लिमेंट केलं तर मला असं वाटतं की तुम्ही पॅरेंटिंगवरती तुमची स्वतःची PhD होऊन जाईल. तर याच्यामध्ये थोडेसे एक्स्ट्रीम गोष्टी अशा पण आहेत की आईवडिलांच्या भांडणाचा मुलांवरती कसा परिणाम होतो, किंवा असं असतं की आपल्याकडे कसं असतं की पालकांची मुलांमध्ये जी इन्व्हेस्टमेंट असते, इमोशनल इन्व्हेस्टमेंट, ती इतकी लॉंग लास्टिंग असते की असं समजलं जातं की आधी आता आम्ही तुला सांभाळतो, नोकरी करेपर्यंत आम्ही सगळा तुझा खर्च वगैरे बघणार आणि मग नंतर मुलांनी पालकांना सांभाळलं पाहिजे. सो इट्स लाईक ते ट्रेड आहे का काय असं समजलं जातं. माझं स्वतःच याच्यामध्ये काही पर्सनल मत नाही आहे बरं का, तर असं समजलं जातं. पण याच्यामध्ये रायन हॉलिडेने सांगितलेलं आहे की माझी मुलं पैदा करणं, त्यांना जन्माला घालणं हा माझा डिसिजन होता. ओके, तर मी त्यांना कसं म्हणू शकतो की आता तू मला सांभाळलंच पाहिजे आणि तू सगळं माझं ऐकलंच पाहिजे, आणि जर तू नाही ऐकलं तर मग मी तुझ्यावरती जेवढा काय खर्च केला, तुला शिकवलं वगैरे, तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण केला, हे कसं उपकार केल्यासारखं आहे वगैरे, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ते नसलं पाहिजे. सो आय विल से की जेनझी लोक जेव्हा पॅरेंट होतील ना त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. आपल्या जनरेशनमध्ये अजून तेवढा फॉरवर्ड माइंडसेट, मॉडर्न माइंडसेट अजून आलेला तर नाही आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा हा पॅरेंटिंग रिगार्डिंग व्हिडिओ? आय होप तुम्हाला हा आवडला असेल. पॅरेंटिंगवरची ही पुस्तकं ॲमेझॉनवरती उपलब्ध आहेत आणि आय विल से की ही पुस्तकं प्लीज तुम्ही वाचा. तुमच्याकडून ज्या काही चुका होतात त्या तुमच्या मुलांमध्ये कॅरी फॉरवर्ड नाही झाला पाहिजेत. तुमच्या स्वतःच्या भीती, तुमच्या स्वतःचे ट्रॉमा तुम्ही तुमच्या मुलांवर इम्पोज तर करत नाही आहेत ना, हे सुद्धा तुम्ही चेक करा. आणि अशी छान छान पुस्तकं रिकमेंड तर मी तुम्हाला करतच राहीन. त्यासाठी आधी रीडर्स डायसला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान पुस्तकासाठी रीडर्स_डायसला इंस्टाग्रामवर फॉलो करा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा, लाईक करा आणि अशा ज्या पॅरेंट्सला या पुस्तकांची गरज आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.